जालन्यामध्येही पाऊस बरसतोय। जालना जिल्ह्यामध्ये काल रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातल्या अनेक नद्या नाल्यांना आता त्यामुळे पूर आलाय। जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला। समाधानकारक पावसामुळे आता खरीपाच्या पेरण्या सुरू होतात। लागवडीचा मार्ग शेतकऱ्यांसाठी मोकळा झालाय। त्या निश्चितच शेतकऱ्यांसाठी सुखद आणि तितकीच आनंदाची बातमी आहे। मुसळधार पाऊस मराठवाड्यामध्ये कोसळू लागलाय। जालन्यामध्ये आपण दृश्य पाहतोय, बंधाऱ्यांवरून पाणी वाहू लागलेलं आहे। जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगीमध्ये असा जोरदार पाऊस झालेला आहे। तर मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार आता पाऊस होतोय, त्याची दृश्य आपण पाहतोय आणि सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशाल, मराठवाड्यामधून दुष्काळाच्या बातम्या आतापर्यंत आपण दाखवत होतो। दुष्काळाच्या झळा मराठवाडा कसा सोसतोय पाहत होतो, मात्र आता चित्र बदललंय आणि निसर्गाने सुद्धा कूच पालटली आहे। मराठवाड्यामध्ये पावसाचं चांगलं आगमन झालेलं दिसतंय। काय नेमकी परिस्थिती आहे? भीषण पाणी टंचाईला मराठवाडा सामोरा जात होता अनुपमा, आणि खरंच एक दिलासादायक चित्र म्हणावं लागेल। मराठवाड्यातील नागरिक सातकासारखे या पावसाची वाट बघत होते आणि मान्सूनच्या पहिल्या 3 ते 4 दिवसातच पावसानं मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली आहे। खास करून संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात अतिशय चांगला पाऊस झालाय। संभाजीनगरमध्ये 800वर टँकर सुरू होते तर बीडमध्ये 600वर टँकर सुरू होते। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झाला होता। या पावसामुळे ग्राउंड वॉटर लेवल चार्ज होईल, नदी नाले ओढ्यांना पाणी येईल, विहिरींना पाणी येईल आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटेल, नागरिकांची वणवण थांबेल। हा पाऊस पेरणीसाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे। जून महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे, त्यामुळे पेरणी वेळेवर होईल आणि पावसानं अशीच साथ दिली तर यंदा पीक सुद्धा चांगलं होईल। गेल्या वेळेस दुष्काळामुळे पिकं सुद्धा वाया गेलं होतं आणि शेतकऱ्यांचे हाल झाले होते, खूप मोठं नुकसान झालं होतं। मात्र पावसानं जर अशीच साथ दिली तर निश्चितपणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल आणि पाऊस वेळेवर आल्यावर, पेरणी वेळेवर झाल्यावर पीक सुद्धा चांगलं होईल। त्यामुळे निश्चितपणे हा पाऊस मराठवाड्यासाठी आनंद घेऊन आला आहे, दिलासा घेऊन आला आहे। निश्चितच विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी। मराठवाड्यामध्ये सुखद असं हे सगळं चित्र अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतंय। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।